आणि मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले मंत्री छगन भुजबळ कालच अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतलेत। भुजबळ आज येवला मतदारसंघात लासलगाव इथं जाऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आज भुजबळ काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। काल नाशिकमध्ये परतल्यावर भुजबळांनी पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचंही जाहीर केलं। तसंच आता 2 दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याचीही शक्यता आहे। उद्या कार्यकर्त्यांशी बोलू, येवला लासलगावला जाऊ, येवला लासलगावला जाईन, लोकांशी बोलेन, समता परिषदेच्या पण कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकच्या कार्यकर्त्यांना भेटेल, बाकीचे ज्या जिल्ह्यातले सगळे जे आहेत इतर महाराष्ट्रातील त्या लोकांशी सगळ्यांशी बोलवेन, मग काय ते मी ठरवेन। ती भूमिका काय करायची ते मी कार्यकर्त्यांना विचारतो ना उद्या। नाही जाणार आता मी हजेरी लावून आलो। आता जाणार नाही नाही आता नाही जाणार। साहेब नाराज आहे आपण, नेमकं काय कारण आहे काय? नाही नाराज आहे, मला जेवायला भेटलं नाही म्हणून नाराज आहे। काहीतरी काय प्रश्न विचारतो। साहेब नाराज आहे आपण, नेमकं काय कारण आहे काय? नाही नाराज आहे, मला जेवायला भेटलं नाही म्हणून नाराज आहे। काहीतरी काय प्रश्न विचारतो। आणि शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, छगन भुजबळ यांची नाराजी आपल्याला स्पष्ट दिसतेय, उत्सुकता आहे ती त्यांच्या भूमिकेची। आज काय होणार आहे त्यांच्या मतदारसंघात? प्रज्ञा, खरं तर छगन भुजबळ हे आता हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये आलेले आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहे। आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यासोबत त्यांचा मतदारसंघ असलेला येवला लासलगाव या मतदारसंघामध्ये ते देखील जाणार आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे। त्यासोबत समता परिषदेचे जे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत। त्यानंतर छगन भुजबळ हे जी पुढची भूमिका आहे ती आता स्पष्ट करतील असं सध्या तरी दिसतंय। कारण संपूर्ण जर 2 दिवसाचं संपूर्ण बघितलं, छगन भुजबळांचं जर स्टेटमेंट बघितलं तर हे अनेक धक्कादायक विधानं त्यांनी केलेले आहेत। त्यामुळे आता छगन भुजबळ काहीतरी वेगळ्या निर्णयाच्या मूडमध्ये आहेत का असं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळांचा आजचा येवला आणि लासलगाव या मतदारसंघाचा जो दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। प्रज्ञा, अर्थात या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू शुभम। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।